आता सविस्तर वृत्त। मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत। यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शासनानं मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिलाय। हा दर्जा बहाल केल्यामुळे मत्स्य शेती करणाऱ्यांना कर्ज, किसान क्रेडिट आणि अनुषंगिक बाबी प्राधान्याने मिळण्यास मदत झाली आहे। यामुळे मत्स्य व्यवसाय प्राधान्याचं क्षेत्र झालंय, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी इथं महाराष्ट्रातील चौथं आणि पश्चिम विदर्भातील पहिल्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं भूमिपूजन रविवारी पार पडलं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे, खासदार अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसळ, पशुसंवर्धन व दुग्ध मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे सचिव डॉक्टर रामास्वामी एन, महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष शेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तर राज्यात मत्स्य व्यवसायाला चालना मिळावी यासाठी शासनातर्फे विविध निर्णय घेण्यात आले आहे। यातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे शासनानं मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे। त्यामुळे मत्स्य शेती करणाऱ्यांना आता कर्ज, किसान क्रेडिट आणि अनुषंगिक बाबी प्राधान्याने मिळण्यास मदत झाली आहे। त्यामुळे मत्स्य व्यवसाय आज प्राधान्याचं क्षेत्र झालं आहे। तर यात वाढ करण्यासाठी या क्षेत्राला सर्वतोपरी मदत केली जाईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। मासेमारीच्या नवीन संकल्पना तयार झाल्या पाहिजे आणि मोठी रोजगाराची व्यवस्था देखील निर्माण झाली पाहिजे। या दृष्टीनं खरं म्हणजे आपल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून आज आपण काम करतो। आपण बघा, मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण शेततळी केली। या शेततळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक संरक्षित सिंचन मिळावं असा आपण प्रयत्न केला। पण अनेक शेतकऱ्यांनी या क्षेत्राचा साईज थोडा वाढवून आणि त्याचा उपयोग मत्स्यपालनाकरता केला। काही जिल्ह्यांमध्ये मी गेलो होतो, तर त्या जिल्ह्यांमध्ये या क्षेत्राचा मत्स्यपालनाकरता इतका चांगला उपयोग त्यांनी केला की त्यातनं त्यांना एक अतिरिक्त अशा प्रकारची इन्कम मिळाली आणि मोठ्या प्रमाणात या व्यवसायामध्ये ते पुढे जाऊ शकले।